वळूयात पुढच्या बातमीकडे। नंदुरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी बरसल्या। गेले 3 दिवस जिल्ह्यातल्या विविध भागात गारपिटीसह पाऊस बरसतोय। या पावसामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा, मका, टरबूज आणि खरबूज अशा विविध प्रकारच्या 1500 हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झालं होतं। गेल्या 2 दिवसात आणखीन 500 हेक्टरवरील पिकांचं असं एकूण 2039 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार कोल्हापुरातील गारगोटीत पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे गारगोटीमधील मार्केटमध्ये पाणी साचलं होतं, तर सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष, डाळिंब पिकांवर होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। तसंच भुसावळसह यावल, मुक्ताईनगर परिसरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। तिकडे जळगावात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता, तर शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू आहे। तसंच गोंदियामध्ये पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे। धाराशिवमध्ये पुढील 2 दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलाय। तर रब्बी पिकाची काढणी थांबवा असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। तसंच रब्बी पिकं काढून ठेवली असतील तर ती पिकं झाकून ठेवावी, जनावर उघड्यावर बांधू नये असं आवाहन देखील हवामान खात्याच्या वतीने करण्यात आले। उन्हाळा चांगलाच तापू लागल्याने राज्याची वीज मागणी वाढली आहे। त्या स्थितीमध्ये महावितरणाच्या कराराअंतर्गत विजेने कमाल मर्यादा गाठली आहे। परिणामी महावितरणाला किमान 2000 मेगावॅट वीज बाहेरून खरेदी करणे आवश्यक आहे। त्यामुळे उन्हाळा संपल्यानंतर वीज बिलांची दरवाढ अटळ मांडण्यात येते आणि महावितरणासह अन्य सर्वच वीज कंपन्यांनी गेल्या वर्षी महागड्या विजेचा भार इंधन समायोजन शुल्काद्वारे ग्राहकांकडून वसूल केला होता। त्यामुळे आता येत्या उन्हाळ्यात खरेदी होणाऱ्या अतिरिक्त आणि महागड्या विजेचा भार जून नंतर इंधन समायोजन शुल्काद्वारे ग्राहकांकडूनच वसूल होणार असल्याचं निश्चित मानलं जातंय। हा भार सरासरी 80 पैसे ते 1.5 रुपये प्रति युनिट असू शकतो आणि त्यामुळे जून नंतर ग्राहकांचं देयक 300 ते 400 रुपये अधिक येण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या संकटानंतर आता कुठे देशात सगळी सुरळीत स्थिती होऊ लागलेली आहे आणि त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा H3N2 व्हायरसने चिंता वाढवली आहे। नव्या विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। या बैठकीला आरोग्य मंत्री आणि सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत, तर प्रशासनाकडून परिस्थितीवर तात्काळ बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे।